कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज मवियाचा क्रांती महामोर्चा निघतोय। पुणे नाशिक महामार्गावर भोरवाडी परिसरात क्रांती महामोर्चा निघतोय। रोहित पवारांसह शशिकांत शिंदे सपकाळ आज पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत। आजच्या मोर्चामध्ये अमोल कोल्हे, निलेश लंकेही सहभागी होणार आहेत। आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेडमधील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। 25 रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघतोय। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही आणि याचमुळे खरं तर शेतकरी हा आज रस्ता उतरलेला पाहायला मिळतो। आज ज्या पद्धतीने मोर्चाचं आयोजन खरं तर मनसरमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळते आणि या मोर्चामध्ये पाहतो की सध्या जे शेतकरी आहेत ते शेतकरी कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की जे कांदा आहेत, कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन आले पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी पाहतो एकंदरीत जो आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये खरं तर रोहित पवार असतील, त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते असतील ते खरं तर सहभागी झाले होणार आहेत। त्यामुळे एकंदरीत पाहतो की पुणे नाशिक महामार्गावरील मनसर या ठिकाणी हा जो आंदोलन आहे तो आंदोलन होताना पाहायला मिळतं, कारण की कांद्याला जो कवडी भाव मिळत आहे आणि तो कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात अडकला आहे। त्यामुळे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे। त्याविरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने हा जो विराट मोर्चा आहे हा या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। पाहतो की सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। यापूर्वी सुद्धा मनसर असेल, आळेपाटा आणि चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन करत कांद्याचे निलाव बंद पाडण्यात आले होते। मात्र कांद्याचा भाव मिळत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता सध्या आक्रोश करत आहे, कारण की कांदा विकून मिळणाऱ्या पैशातून खर्चही भागत नाहीये, उलट खिशातून वाहतूक भाडे जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते। अशा संकटात परिस्थितीत कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव मिळावा यासाठी सध्या हे आंदोलन केलेलं पाहायला मिळतंय। कांदा उत्पादकांसाठी हा महामोर्चा जो आहे तो काढला जातोय। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।